आपण ट्रीटमेंट देतो आहे. ज्या ठिकाणी आपण वाताचं बऱ्याच ठिकाणी फिरत असतो, विघ्नहर्ता रुग्ण सेवेमध्ये वातासाठी सुद्धा आपण ट्रीटमेंट देतो. सोबतच ताईला थायरॉइड होता. ताई, नाव सांगा आपलं. सरला गजानन पावले, यवतमाळला राहते. मी आशा सेविका पण आहे आणि इथं हॉस्पिटलला ड्युटी पण करते. अरे वा, क्या बात आहे. काय त्रास होता सांगा. मला चालता येत नव्हतं, बरंच आराम मिळाला. बोटं पण वाकत नव्हते, बाकी पण आपल्याची होते आणि हात पण माझे खूप छाले छाले दुखत होते माझे. तर मला बराच आराम आहे, म्हणजे 25% आराम आहे समजलं. मला 7 शनिवार झाले 15 आणि औषधी व्यवस्थित नाही लागते. मी ड्युटीवर जाते तरी पण बरोबर काड्या वगैरे घेते. बघा, ताईचे बोटंसुद्धा जवळ यायचे नाही. वातामुळे पूर्ण टाईट झाले होते. अशा कंडिशनमध्ये आज बघू शकता तुम्ही. ताई, वरती दाखवा त्यांना, बोटं जवळ करून दाखवा. बारीक व्हायचा थायरॉइड पण आहे ताईला त्याच्यासोबत. आणि तो सकाळी उठली का मला असं दिसत जायला लागतं. बघा, एवढा बदल आपण 25% नाही म्हणू शकत. किती मोठा बदल आहे की नाही. जो पेशंट उठल्यानंतर घुसत जात होता, आज तो पेशंट तुमच्या समोर आहे उभा. तर याला आपण किती मोठा बदल आहे हे पाहू शकतो. त्यासोबतच आमच्या यवतमाळ येथील शाह हॉस्पिटलमध्ये ताई सेवा पण देतात. स्वतः हॉस्पिटल खूप मोठं नामवंत हॉस्पिटल आहे आमच्या यवतमाळचं. नंदुभाऊला माहीत आहे, आम्हाला सगळ्यांना परिचित आहे. किती क्रिटिकल पेशंट असला तर त्या ठिकाणी यवतमाळमध्ये तिथेच नेतात. अशा ठिकाणी ताई सर्व्हिस पण करत आहे, सेवा पण देत आहे त्यांची. 20 वर्ष झाले म्हणते. अशा मला ते दवाखाने पुढे 1 लाख रुपये सुद्धा मला खर्च आला पाण्यासाठी, पण मी बरी नाही झाली. चला, ताईला शुभेच्छा द्या. ताई, तुमचा वेळ घेतला. तुम्ही अशाच आरोग्यदायी राहो. तुमच्या हातून लहान मुलांची सेवा आशा सेविका म्हणून घडतच आहे. सोबत रुग्णांची सुद्धा सेवा ताई करत आहे. चला, अभिनंदन ताई.